हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवीचिकेयं विरचते सल्पधियां हिताय। पंडित गोपालदास यांनी लिहिलेली विजय सिद्धांत प्रवेशिका आहे. त्यामध्ये आपण 3 प्रश्न शिकलेलो आहोत. विश्व कशास म्हणतात त्यांना? अनंत द्रव्याच्या समूहाला विश्व म्हणतात. विश्व कसं आहे? अनादि सगळे सांगा. अनादि अनंत अकृत्रिम स्वयंसिद्ध स्वयं आणि त्याची कोणी रचना केलेली नाही. त्याचं नाश किंवा रक्षण करणारा पण कोणी नाही, नाश करणारा पण कोणी नाही. दुसरं द्रव्य कशास म्हणतात? गुणांच्या समूहाला द्रव्य. गुणांच्या समूहाला द्रव्य. आणि दुसरी कमेंट सांगितली गुणांची जे आपापल्या गुणपर्यायांना प्राप्त आहेत. जे आपल्याला प्राप्त आहे पुढे प्राप्त होणार. आपल्याला म्हणजे कुणाला? जे आपल्या गुणपर्यायांना प्राप्त झाले पूर्वी आणि आता होत आहेत आणि पुढे पण प्रत्येक द्रव्याला काम काय आहे? आपापल्या गुणपर्यायांना प्राप्त होणं हे त्याचं काम आहे. प्रत्येक द्रव्याचं हे निरंतर चालू आहे. तुम्ही शांत बसला तरी सुद्धा हे काम निरंतर चालू आहे. द्रव्य सतत वाहत आहे. कुणाला वाहत आहे? आपल्या पर्यायामध्ये. सगळ्या आपल्या पर्यायामध्ये जसं ते पात्र असते त्याच्यातून नदी वाहते, तसं ह्या पर्यायातून हे द्रव्य सतत वाहत असतं. म्हणजे ते प्रत्येक पर्यायामध्ये जातं द्रव्य, म्हणून त्याला हे म्हणतात द्रव्य म्हणतात. दुसरा गुण कशास म्हणतात? सुचिता. जे द्रव्याच्या संपूर्ण भागामध्ये आणि अवस्थेमध्ये राहतात सर्व अवस्थेमध्ये राहतात त्यांना गुण म्हणतात. म्हणजे गुण सर्व भागामध्ये म्हणजे काही लावायचं तिथं? सर्व क्षेत्रामध्ये. आणि सर्व अवस्थेमध्ये म्हणजे सर्व कालामध्ये. सर्व अवस्था म्हणजे काळवाचक आहे आणि भाग म्हणजे क्षेत्रवाचक आहे. सर्व भागामध्ये राहतात म्हणजे सर्व द्रव्याच्या सर्व क्षेत्रामध्ये राहतात गुण. आणि द्रव्याच्या सर्व काळामध्ये म्हणजे द्रव्याबरोबर सदैव आहे. गुण कधीही द्रव्याला सोडून असत नाही. द्रव्य कधी गुणाशिवाय असू शकत नाही. जे द्रव्य जिथं द्रव्य आहे तिथं गुण आहेत आणि गुण हे द्रव्याच्या आधारानेच राहतात. तर तसं समजा गोड रस कुठं राहतो? आंब्यामध्ये, साखरेमध्ये, कुठल्या तर द्रव्यामध्येच राहतो ना. काही केवळ गोड रस कुठं मिळतो? तर म्हणजे आम्हाला गोड रस पाहिजे, आंबा नको, आम्हाला गोडच पाहिजे, साखर नको असं म्हटलं तर मिळेल का गोड रस? ते द्रव्याच्या आधारानेच राहतात. गुण हे द्रव्याच्या आधाराला राहतात आणि द्रव्य हा त्याचा काय आहे? आधार. म्हणून त्याला काय म्हणतात? ते गुण आणि द्रव्यामध्ये हे सगळे महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे. द्रव्य आहे आधार आणि गुण आहेत आधेय. जसं उदाहरणार्थ साखर हे काय झाले? आधार. आणि गोडी त्याची हे काय झाली? आधेय. जी द्रव्य झाला आणि त्याच्यामध्ये ज्ञान हा काय झाला? गुण झाला. तो जीवाच्या आधारानं ज्ञान राहतंय. मग इथं आपण ह्या गुणावरनं ते द्रव्याला पकडायचं असते. आता इथं ज्ञान आहे, लक्षात येते की नाही आपल्याला? म्हणजे जीव आहे. कारण ज्ञान जीवाला सोडून राहत नाही, द्रव्याला सोडून राहत नाही. गुण आहे म्हटलं की तिथं द्रव्य असणारच. कारण गुण हे बिना आपण एखादा जीव डेड बॉडी पडलेली असते किंवा आजारी समजा पडलेला आहे, त्यामध्ये जीव आहे की नाही कसं ओळखतात? त्यामध्ये चेतना आहे का, ज्ञान आहे का, त्याला जाणीव होते का, असं तपासून बघतात ना. म्हणजे मग तिथे जाणीव कधी होणार? जर जीव असेल तर. म्हणजे द्रव्य आहे तर त्याच्यामध्ये गुण राहणार, द्रव्य नसेल तर तिथं गुण राहू शकणार नाही. म्हणून गुणांच्या द्वारे गुण काय करतात? आणखीन काल सांगितलं होतं, गुणांच्या द्वारे एका द्रव्याला दुसऱ्या द्रव्यापासून काय करू शकतो? आपण वेगळं करू शकतो.
आणि गुण कसे आहेत पण सांगितलं त्याची विशेषता अन्वय विशेषण अन्वय विशेषण आहे, अन्वयी आहेत आणि सहभू याचा अर्थ काय एका वेळेला सगळे आहेत म्हणजे क्रमाक्रमाने नाही आहेत, एका गुणानंतर दुसरा गुण होणार, दुसऱ्यानंतर तिसरा असं नाही, सगळे गुण एका वेळेला असतात मग त्याला सहभू म्हणतात. आणि कसे आहेत ते अनादि अनंत, ते द्रव्य जेवढं जसं अनादि अनंत तसं गुण सुद्धा अनादि अनंत असतात. आता पुढची चौथी व्याख्या, पर्याय कशास म्हणतात. गुणांच्या विकाराला पर्याय म्हणतात. जसे सुवर्ण द्रव्याच्या अंगठी, कडे, कुंडल इत्यादी अवस्था हे पर्याय आहेत. पर्याय आता द्रव्य झालं गुण झालं तर पर्याय सांगतो की गुणांच्या विकाराला म्हणजे गुण हे कसे सांगितले अनादि अनंत आहेत आणि द्रव्यावर कायम असतात, सगळे सहभू आहेत, परंतु ते गुण एकसारखे राहत नाही, त्याचे सतत परिणाम होत असते त्याच्यामध्ये गुणामध्ये, गुण बदलत असतात, म्हणजे गुण बदलत असतात म्हणजे गुणांची अवस्था बदलत असते. जसं आता उदाहरण सांगितलं की आंबा आहे, कच्चा असताना तो हिरवा होता, पिकल्यानंतर तो पिवळा झाला, म्हणजे त्याची काय झाली, काय बदललं, वर्ण तर राहिलाच आहे, रंग तर राहिलाच, कोणता ना कोणता तर रंग राहणारच, रंग हा गुण झाला आणि त्या रंगगुणाची काय झाली, हिरवी आणि पिवळी ही अवस्था झाली, म्हणजे पर्याय, अवस्थालाच पर्याय म्हणतात, परिणामाला पर्याय म्हणतात, विकाराला पर्याय म्हणतात. ही नावं वेगवेगळी अशी सांगितलं तर त्याचा भाव लक्षात घ्यायचा असतो. मग आणि रस हा गुण झाला, मग तो कच्चा असताना आंबा कसा होता, अत्यंत छोटा होता, त्याला कसा होता, तुरट होता, नंतर मोठा झाल्यानंतर आंबट झाला, म्हणजे त्यातल्या वर्णगुणाचा आपला रसगुणाचा विकार होत चालला, रसगुणाची ती पर्याय होत म्हणायची त्याला, की लहान असताना तो तुरट होता, परत मोठा झाला की आंबट झाला, त्यानंतर मोठा पुन्हा पिवळा झाला की गोड झाला, पुन्हा समजा नाचला की त्याचा पुन्हा रस बदलतो. तर हे रसगुण त्याच्यामध्ये कायम आहे, परंतु त्या रसगुणाच्या मध्ये काय चालू आहे, विकार म्हणजे परिणाम. विकार म्हणजे एकदम वादच असं लावायचं नाही, विकार म्हणजे परिणामालाच विकार म्हणायचं, त्या ठिकाणी बदल घडतो, मग तो बदल चांगल्यामध्ये पण होतो आणि वाईटामध्ये पण होतो, कसा पण होऊ शकतो. म्हणजे द्रव्यामध्ये दोन्ही प्रकारच्या तिथे पर्यायाचे भेद येतील, पुढे स्वभाव विभाव वगैरे, तिथे सामान्य पर्याय म्हणजे काय समजून घ्यायचं. मग ही पर्याय कशी असते, एका वेळेलाच आंबा गोड पण आहे, खारट पण आहे, आपलं तुरट पण आहे, गोड पण आहे का, तुरट झाला त्याच्यानंतर हिरवा झाला आपलं, त्याच्यानंतर आंबट झाला, त्याच्यानंतर गोड झाला, म्हणजे क्रमानं बदलल्या कधी पर्याय ह्याच्यामध्ये, म्हणून पर्याय कसे असतात, क्रमाक्रमानं. जसं गुणाचे आपण विशेषण बघितले ना, तसंच पर्यायाचे त्याच्यापेक्षा उलटे बरोबर होणार. पहिलं काय सांगितलं होतं की अन्वय विशेषण म्हणजे गुण, पर्याय काय आहेत, अन्वयाचे व्यतिरेक, व्यतिरेक म्हणजे भेद, द्रव्यामध्ये भेद ज्याच्यामुळे लक्षात येतो त्याला म्हणजे पर्याय. म्हणजे आता द्रव्य मनुष्य, आता जर सोन्याचं उदाहरण घेतलं, सोनं आता अंगठी आहे, मोडून रिंगा केल्या, त्याच्यामधून नेकलेस केले, त्यामधून आणि काही बिलवर केले, तर ह्या काय झाल्या, त्याच्या अवस्था बदलल्या ना, मग ह्या अवस्थेवरनं ते सोनं वेगळं वेगळं आपल्या लक्षात आलं, सोनं एकच आहे परंतु सोन्यामध्ये भेद झाला की नाही, अंगठी, रिंगा आणि अशा चेन वगैरे असे भेद झाले, तर अन्वयाचे जे व्यतिरेक शब्दाचा अर्थ भेद असा होतो, म्हणून पर्यायाला व्यतिरेकी असं म्हणतात. ते अन्वय आहे की नाही, गुण हे सगळ्या पर्यायामध्ये तोच असतो, रस 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 आहे, परंतु रसामध्ये भेद झाला, तो काय झाला, पर्याय झाले, त्याला काय म्हणायचं, व्यतिरेकी. पर्याय काय आहे, व्यतिरेकी. तिथं अन्वय म्हटलं होतं ना, त्याच्या उलट व्यतिरेकी, आणि त्याच्या पहिलं जे आहे ना अन्वय विशेषण, त्याच्या उलट त्याला अन्वयाचा भेद म्हणजे व्यतिरेक. म्हणजे रंग बदलणे हा गुण झाला, आणि रंग हा गुण झाला आणि त्यातला हिरवा पिवळा हा त्याचा पर्याय झाला. प्रत्येक गुणाचे तर जसं वर्ण आहे तर त्याचे पर्याय काय होणार, हिरवा, पिवळा,
नाचला की काय झाला काळा, असं बदललं ना. तर हे त्याचे पर्याय म्हणायचे वर्ण गुणाचे. रस हा गुण झाला आणि त्याचं तुरट, आंबट, त्याचे सगळे पर्याय येणार आहेत पुढे तुम्हाला. गोड, हे सगळे त्याचे काय झाले रसगुणाचे पर्याय झाले. याला विकार म्हणायचा रसगुणाचा. कोणता ना कोणता तरी एक पर्याय असणारच द्रव्यामध्ये, परंतु एका वेळेला एकच असणार, एकाला अनेक असणार नाही. म्हणून त्याला काय म्हणतात क्रमभू. क्रमाक्रमाने होणे हा पर्यायाचा स्वभाव आहे. गुण सगळे एका वेळेला असतात परंतु पर्याय सगळे एका वेळेला असत नाहीत. म्हणून त्याला काय म्हणतात, तिसरं विशेषण काय सांगितलं, क्रमभू. आणि द्रव्य गुण अनादि अनंत आहे परंतु पर्याय कशी आहे, क्षणभंगूर म्हणजे क्षणिक आहे. गुण अनादि अनंत शाश्वत आहे परंतु पर्याय मात्र कशी आहे, नाशवंत, व्यतिरेकी. बस ऐकायला पाहिजे. हे कोणही पर्याय जसं ते आंब्याचं सांगितलं तसं प्रत्येक द्रव्यामध्ये घडत आहे. आता आपल्यामध्ये सुद्धा समजा जीव आहे, जीवामध्ये ज्ञान गुण आहे. ते ज्ञान गुणाचं सतत परिणाम चालू आहे की नाही. आता मग अशी तुम्ही काहीतरी वेगळं जाणत होता, आता प्रवेशिका जाणत आहे, पुन्हा तिसऱ्यानंतर दुसरं काहीतरी जाणणार. हे ज्ञानाचं काय चालू आहे, परिणाम, विकार चालू आहे, बदल चालू आहे त्याच्यामध्ये ज्ञानामध्ये. काही ना काही वेगळं वेगळं जाणणं चालू आहे. तर हे ज्ञान गुणांचे काय झाले पर्याय. त्यालाच आपल्या शास्त्रामध्ये मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मनपरिज्ञान हे नावं दिलेले आहेत. ते ज्ञान गुणांचे काय झाले पर्याय. मग ते पर्याय सगळे एका वेळेला असतात का, एका वेळेला एकच ज्ञान असतं. तर मतिज्ञान असेल, नाही तर श्रुतज्ञान असेल, नाही तर अवधिज्ञान असेल, असं एका वेळेला एकच ज्ञान असेल. आनंद गुण आहे तर त्या आनंद गुणाचं काय होतंय, दुःख आणि सुख ह्या विभाव पर्याय आहे. परंतु त्याचा विकार सतत सुरू आहे. म्हणजे जेवढे म्हणून गुण असतील त्या सगळ्या गुणांच्या प्रत्येक समयामध्ये कोणती तरी एक अवस्था असते. तशी द्रव्याची सुद्धा कोणती तरी एक अवस्था असते. म्हणजे पर्याय दोन्हीचे असतात. आता त्या गुणांच्या विकाराला जरी म्हटलं तर द्रव्याची पण पर्याय होते आणि गुणांची पण पर्याय होते. द्रव्याची पर्याय कोणती घ्यायची, त्याचा आकार जो आहे ती द्रव्याची पर्याय. जसं आता आपण मनुष्य आहोत, ही द्रव्य पर्याय म्हणायची. त्याचे भेद त्याला अजून खुलासा करेल नंतर. आणि त्या गुणांची जी अवस्था म्हणजे ज्ञान, दर्शन, चारित्र्य, सुख, वीर्य हे गुण आहेत. या गुणांचे जे परिणाम चालू आहे त्याला म्हणायचं गुणपर्याय. ते पुढे बघूयात आपण. एवढं सामान्य लक्षात घ्या की पर्याय कशाला म्हणायचं, की विकार जो होतो, परिणाम म्हणजे होत आहे, अवस्था जी होते त्याला म्हणायचं पर्याय. मग ते गुणांचे असेल द्रव्याचे असेल, द्रव्याच्या किंवा गुणांच्या विकाराला पर्याय म्हणतात. नाही तर नुसतं गुणांचं दिलं तरी आपण तिथं द्रव्याचं लावून घ्यायचं. आणि पर्याय कशी असते, ती द्रव्यामध्ये भेद उत्पन्न करते. पर्याय काय करते, द्रव्यामध्ये भेद उत्पन्न करते. मग त्याला काय म्हणतात, अन्वय व्यतिरेक म्हणतात. अन्वय म्हणजे द्रव्यामध्ये भेद करणं, तो अन्वयाचा व्यतिरेक आहे. आणि पर्याय ह्या कशा असतात, व्यतिरेकी. म्हणजे पहिली पर्याय दुसरी पर्याय नाही, दुसरी पर्याय तिसरी नाही. म्हणजे आंबट आहे ते गोड नाही, गोड आहे ते खारट नाही, खारट आहे ते तुरट नाही. वेगवेगळे आहेत ना ते पर्याय, म्हणून त्याला काय म्हणतात व्यतिरेकी. आता आपण मनुष्य आहे तर देव आहे का, मग मनुष्य मरून देव झालो, मग त्याला मनुष्य आहे का, नाही. जे मनुष्य पर्याय वेगळी आहे, देव पर्याय वेगळी आहे. पुन्हा देव मरून सिरेंची झाला तर ते तिरेंची पर्याय वेगळी आहे. तिरेंचे मरून नारकी झाला, ते नारक पर्याय वेगळी आहे. म्हणून पर्यायामध्ये काय असतो, भेद असतो. पर्याय तीच असत नाही. द्रव्य तेच असते, गुण तेच असते, परंतु पर्याय मात्र वेगवेगळे असते. म्हणून त्याला काय म्हणतात व्यतिरेकी. आणि क्रमभू म्हणजे पर्याय कसे होते, क्रमाक्रमान होते. एकानंतर दुसरे, दुसऱ्यानंतर तिसरे. जसं ते बांबूमध्ये कांडक असतात की नाही, एक पहिलं कांडक झालं की दुसरं कांडक, दुसऱ्यानंतर तिसरं, तिसऱ्यानंतर चौथं. ऊस घ्या, बांबू घ्या, त्याच्यामध्ये ते कांडक क्रमक्रमण असतात. तसं हे द्रव्य म्हणजे एक बांबू आहे समजा, आणि त्या द्रव्यामध्ये हे पर्याय ओळीनं होतात, क्रमाक्रमण होतात. पहिली पर्याय, परंतु पहिलं जे कांडक आहे ते दुसरं नाही आहे, दुसरं आहे ते तिसरं नाही. सगळ्यामध्ये ऊस समानच आहे, बांबू समानच आहे, परंतु प्रत्येक पर्याय मात्र कशी आहे, भिन्न भिन्न आहे.
तसं ह्या द्रव्यामध्ये प्रत्येक समयाला पर्याय वेगवेगळे होत असते आणि ती पहिली पर्याय नष्ट होऊन दुसरी पर्याय उत्पन्न होते, दुसरी पर्याय नष्ट होऊन तिसरी पर्याय उत्पन्न होते. आंबटपणा गेला की गोडपणा येतो, गोडपणाचा नाश झाला की आणखी वेगळा रस उत्पन्न होतो, तुरटपणाचा नाश झाला की आंबट होतो. म्हणजे पूर्वीची पर्याय नष्ट होऊन दुसरी पर्याय उत्पन्न होत असते. हे कुठं चालू आहे हे सगळं? आता तुमच्यामध्ये पण चालू आहे की नाही? आपल्यामध्ये सगळ्यांच्यामध्ये चालू आहे. हे द्रव्य गुण आणि पर्याय हा तत्वज्ञानाचा पाया आहे. तुम्हाला वाटतं की रोज एक एक प्रश्न होते कधी व्हायची प्रवेशिका, परंतु हे 3 समजले ना पुढचं सगळं आपल्याला समजणं सोपं जातं आणि समजणं सार्थक आहे. हेच नाही समजलं आणि बाकीचं सगळं आपल्याला समजलं तर त्याचा उपयोग नाही. तत्वज्ञान ज्याला म्हणतो आपण ते त्याचा पाया हा द्रव्यगुण पर्याय आहे. द्रव्यगुण पर्याय स्पष्ट तुम्हाला झाले, एकदम क्लिअर झाले की पूर्ण तत्वज्ञान आपल्याला प्राप्त होण्याची योग्यता प्राप्त झाली त्या ठिकाणी. मग आपण द्रव्याला गुणाला सगळ्याला ओळखू शकतो आणि म्हणून कुठलीही वस्तू असेल ती त्याचं द्रव्य कोणतं आहे, त्याचा गुण कोणता आहे, त्याचे पर्याय कोणते ह्याचं आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आता हे पंच आहे, हे कोणतं द्रव्य आहे? उद्गत द्रव्य आहे. पण ह्याच्यामध्ये परमाणु आहेत सगळे आणि ह्याच्यामध्ये स्पर्श, रस, गंध, वर्ण हे 4 गुण आहेत की ह्याच्यामध्ये. त्याला स्पर्श आहे, ह्याला तोंडात चाटलं तर काहीतरी रस आहे, वास घेतला तर ह्याला गंध पण आहे आणि ह्याला वर्ण पण आहे, हा रंग आहे, सप्तरंग वगैरे तो वर्ण आहे. तर अशा प्रकारे म्हणजे ह्याच्यामध्ये गुण कोणते आणि त्याची मग स्पर्श गुण आहे तर त्याचे मऊ पर्याय आहे, रस गुण आहे तर ह्याच्यामध्ये त्याचा कोणता तरी गोड गुण आहे, गोड पर्याय आहे. नंतर ह्याच्यामध्ये वर्ण गुण आहे तर त्याचा हा निळा हिरवा हा त्याचा काय पर्याय आहे. ज्याला म्हणायचं असं ओळखता यायला पाहिजे आपल्याला. तसं प्रत्येक द्रव्यामध्ये प्रत्येक द्रव्य त्याचे गुण आणि त्याचे पर्याय आणि हे सगळं जाणून जीवनात उपयोग काय आपल्या. आता तुम्ही गुण जाणले, द्रव्य कसं आहे? अनादि अनंत. गुण कसे आहेत? अनादि अनंत. नष्ट होतात का द्रव्य आणि गुण? नाही. परंतु पर्याय कसे आहे? क्षणिक आहे. म्हणजे क्षणिक मी तुम्हाला समजण्यासाठी दिलं तर आपला समयवर्ती पर्यायचा काळ किती आहे? एक समय. एक समय म्हणजे खूप छोटा काळाचा भाग आहे, त्याला काय म्हणतात? समय म्हणतात. मग तो प्रत्येक समयाला पर्याय बदलत असते म्हणून पर्याय कशी झाली? क्षणिक झाली. मग पर्याय कधी टिकणारे असते का? कुठली पण पर्याय कायम राहते का? ही पर्याय नेहमी बदलत असते आणि गुण मात्र बदलत नाही आणि द्रव्य बदलत नाही. मग हे 3 जर आपल्याला स्पष्ट झाले आपल्या बुद्धीमध्ये, द्रव्य काय, गुण काय आणि पर्याय काय, तर आपल्या जीवनामध्ये शांती, आकुलता, चिंता सगळे संपतात. कारण का आपल्याला माहिती आहे आपण आकुलता कशामुळे आहे की कुठली तरी पर्याय नष्ट झाली की आम्हाला काय होतंय? आकुलता होते. आता तुम्ही समजा की तुम्हाला एक नोकरी लागली असेल आणि ती तुमची सुटली समजा, काय होतं? तिथं आकुलता होते. समजा किंवा काहीतरी रोग झाला आपल्यामध्ये तर काय होतं? त्या ठिकाणी आकुलता होते. गोरावर नाही आणि ते समजा काळा झाला तर काय होतं? त्या ठिकाणी आकुलता होते की गोरा आहे थोडं काळे डाग पडले समजा चेहऱ्याला, आकुलता होते की नाही? मग सगळ्या आकुलता का आहे की आपण द्रव्यगुण पर्यायाचं स्वरूप समजलं नाही. मग ज्यावेळेला हा बदल घडतो त्यावेळेला लक्षात यायला पाहिजे की पर्याय हे नष्ट होणारेच आहे, बदलणारेच आहे. मग बदलली म्हणून त्याच्यामध्ये काय नवीन झालं? उलट ती पर्याय जास्त काळ टिकली तर हे आश्चर्य, बदलली तर आश्चर्य नाही. समजा कोणतरी कुणाचा तरी वियोग झाला, आपल्याला काय होतं? लगेच दुःख होतं. आपली आई गेली, वडील गेले, भाऊ गेला, कोणतरी गेलं तर आपल्याला काय होतंय? दुःख होतं. परंतु ती त्यांची पर्यायच होती की नाही? आणि पर्याय ही कशी आहे? शिकलो आपण, क्षणिक आहे, नाशवंत आहे. मग ती नाश झाल्यानंतर त्यात नवीन काय घडलं का? किंवा तत्व ह्याला सोडून वस्तू स्वरूपाला सोडून काय घडले का? नाही घडले. मग त्या पर्याय ती सुद्धा एक स्थूल पर्याय, त्याचे भेद आपण बघू त्यावेळेला लक्षात येईल तुम्हाला. ती व्यंजन पर्याय असते ते असा मनुष्य पर्याय 70 वर्ष 100 वर्ष राहिली
तर ह्याच्यामध्ये सुद्धा प्रत्येक समाला परिणाम वेगवेगळं चालू आहे, परंतु ते एक सामान्य मनुष्यपर्याय तेवढ्या काळची अशी एक मांडली जाते उपचाराला त्याला. मग त्याचा समजा नाश झाला तर हे वस्तूचं स्वरूपच आहे, नाश होणारच पर्यायचा. आज तर कोणत्या कोणत्या पर्याय आपल्या टिकले सांगा. तुम्ही लहान मोठं व्हायचं राहिला का? मोठं झालंच ना, होणार की नाही मोठं? बालपण नष्ट होणारच ना. आता मोठं झालं असं करूनच राहणार का तुम्ही? प्रौढ होणार ना. प्रौढ झाल्यानंतर म्हातार होणार की नाही? आज म्हातारा लोकांना बघितल्यानंतर आपल्याला त्यांची चिडचिड करतो आपण, असं का करतात, मध्ये मध्ये काय येतात, गप्प बसत नाही, मग काय करतो आपण त्यांच्यावर चिडचिड करतो. परंतु त्यावेळेला लक्षात घ्यायचं, मला सुद्धा अशी अवस्था येणार आहे, मी सुद्धा म्हातारा होणार आहे. तर त्याला आपल्याला कोणी चिडचिड केलं तर आपल्याला कसं वाटेल, असं लक्षात घ्यायचं. म्हणजे तिथं पर्याय बदलली तर आपण चिंता करायचं कारण नाही, कारण पर्यायाचा हा स्वभावच आहे. आणि मग ती पर्याय काय करतो आपण, माझ्या इच्छेनुसार बदलावी असं वाटत असते आपल्याला, परंतु ती पर्याय आपल्या इच्छेनुसार होत नसते. प्रत्येक द्रव्याची पर्याय त्याच्या ठरलेल्या योग्यतेनुसार त्या काळामध्ये तशी पर्याय होण्याची योग्यता असते. आणि आपण जसं पुरुषार्थ करतो त्याला अनुसरून आपलं भाग्य घडत असते आणि त्याप्रमाणे सगळं घडत असते. म्हणून तिथं मग ती पर्याय बदलली तरी द्रव्य आणि गुण आहेत की नाही आपल्या जवळ, काय नष्ट झालं? पर्याय नष्ट झाले तरी काही नष्ट झालं नाही माझं, फक्त चेंजेस झालेलं आहे. परंतु मूळ त्यातलं जे धन आहे द्रव्य आणि गुण ते तर माझ्याजवळ आहेच. समजा शरीरामध्ये रोग झाला तर काय झालं, तिथं काय बिघडलं, माझं काय बिघडलं? ही पुद्गलाची पर्याय बदललेली आहे आणि त्यामध्ये जीवाचा तर काय नाश होतच नाही आणि जीव कायम आहे आणि त्या जीवाचं सुद्धा काय होते, पर्याय बदलते, परंतु जीवाचा कधी नाश होत नाही. म्हणून लक्षात घ्यायचं, पर्यायाचा नाश झाला तर घाबरायचं नाही, दुःखी व्हायचं नाही, चिंता करायची नाही, कारण का तिथं हा वस्तूचा स्वभाव आहे, बदलणं हा वस्तूचा स्वभाव आहे म्हणून बदल झालेला आहे. परंतु बदल जरी घडला तरी दृष्टी कुठे ठेवायची आपण, द्रव्याकडे आणि गुणाकडे. काही जरी केलं समजा आपल्याकडनं तर द्रव्य आणि गुणाचा तर माझा नाश झालेला नाही. द्रव्य आणि गुण माझे कायम आहेत. म्हणून हे तीन समजलं तर तुमच्या जीवनामध्ये मध्यस्थ भाव येईल, समता भाव येईल, शांती प्राप्त होईल, समाधान मिळेल. तुम्ही कुठे समजा आता गेला सासरे वगैरे, त्या ठिकाणी कसे पण तुम्हाला मिळणार ना परिस्थिती, त्या आपल्या इच्छेनुसार मिळत नाही. आपल्याला अगदी मस्त वाटत असते, मला असं मिळावं तसं मिळावं तसं मिळावं, परंतु ते आपल्या हातात नाही. आपण जसं कर्म बांधून आलेला आहे तसा संयोग आपल्याला मिळणार आहे. मग त्या सगळ्या संयोगामध्ये जर तुमची हा द्रव्य गुण पर्यायाकडे दृष्टी असेल, पर्यायाला तुम्ही क्षणभंगूर जाणला आणि द्रव्य गुणाला शाश्वत जाणून त्या द्रव्य आणि गुणांचा आधार घेतला, मी शाश्वत राहणारं द्रव्य आहे, मी माझ्यामध्ये अनंत गुण भरलेले आहे आणि पर्याय तर विनाशिक आहे, पण पर्याय कोणती ना कोणती तर राहणार अवश्य. ती पहिली नसेल तर दुसरी कोणती ना कोणती तरी पर्याय राहणार. आणि पर्यायाचं बदलणं हा पर्यायाचा स्वभाव आहे, त्यामुळे बदल घडला तर हे काही नवीन काही झालेलं नाही. अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण स्थिरता, धीरता हे सगळं ठेवू शकतो. हे सगळं तत्वज्ञानाच्या आधाराने आपल्या जीवनामध्ये खूप शांती मिळते. म्हणून हे शिकायचं. कशासाठी शिकायचं? लोकांना वाटतं की काय तेच शिकायचं आणि त्याचा शिकून उपयोग काय आपल्याला, बाकीचं शिकून त्याचा काय उपयोग नाही, पण हे शिकल्यामुळं जीवनामध्ये आपल्या एक अपूर्व शांती प्राप्त होते आणि सगळ्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण त्यामध्ये धैर्य धारण करू शकतो. म्हणून हे सिद्धांत कोणून प्यायचं सांगितलं पहिल्या दिवशी, रोज कुटू करून गुटी उघडून प्यायची. जे शिकवलं ना त्याचं चिंतन मनन करायचं, गुटी उघडायची म्हणजे त्याचा सतत विचार करायचा. आता तुम्ही पर्याय गुण द्रव्य गुण करायचं हटवायचं प्रत्येक ठिकाणी. आता ज्वारी होती ना, त्याचं काय केलं, पीठ केलं तर ती त्याची काय झाली, पर्याय बदलली. पिठाची आपण भाकरी केली, त्याची पर्याय बदलली. पर्याय बदलत चालेल, परंतु त्यामधलं जे उद्गलपणा आहे तो नष्ट होतो का? त्याच्यामध्ये स्पर्श रसगंध वर्ण गुण आहेत ते नष्ट होत नाही, त्याच्यामध्ये बदल घडत चाललेला आहे, परंतु ते द्रव्य मात्र कायम आहे. असं प्रत्येक ठिकाणी घटवलं आपण आणि आपल्या स्वतःमध्ये घटवलं तर जीवनामध्ये शांती मिळाल्याशिवाय
त्याला द्रव्य गुण आणि पर्याय हे विसरायचं नाही अजिबात. हं? मी कुठलं तर आता तुम्हाला उदाहरण विचारलं तर तुम्हाला सांगता येईल पाहिजे द्रव्य आहे, गुण आहे की पर्याय आहे. अजून आपण पुढे शिकवायला म्हणजे लक्षात येते. आता पुढं गुणांचे भेद सांगतात. गुण आणि पर्यायाचा खुलासा करतात. आता पहिल्यांदा गुणांचे भेद सांगताय. गुणांचे 2 भेद आहेत, एक सामान्य गुण आणि विशेष गुण. सामान्य गुण आणि विशेष गुण, कॉमन आणि स्पेशालिस्ट. एक जनरल डॉक्टर असतात आणि एक स्पेशालिस्ट डॉक्टर असतात, आहे की नाही? तसं ते गुण पण 2 प्रकारचे आहेत, सामान्य गुण आणि विशेष गुण. जे सगळ्यांच्या मध्ये असतात त्याला म्हणायचं सामान्य गुण. सगळ्या द्रव्यामध्ये म्हणजे जे गुण सर्व सामान्य गुण. जे गुण सर्व द्रव्यामध्ये असतात त्यांना सामान्य गुण म्हणतात. जसे अस्तित्व, वस्तुत्व आदी गुण 6ही द्रव्यात आढळून येतात म्हणून ते सामान्य गुण होतात. सामान्य गुण कशा म्हणलं? जे सर्व द्रव्यामध्ये असतात. हे सामान्य गुण सर्व द्रव्यामध्ये आहेत, म्हणजे कॉमन ज्याला आपण म्हणतो. त्याला सामान्य गुण म्हणतात. एक हे कॉमन चीज आहे असं म्हणतो ना आपण, सगळ्यांच्या मध्ये आहे. सगळे आपण मनुष्य आहोत तर एक कॉमन चीज आहे. तसं द्रव्यामध्ये सगळ्या म्हणजे जीव, भूतगल, धर्म, आकाश, काल या सगळ्या द्रव्यामध्ये जे गुण आढळून येतात, राहतात त्याला सामान्य गुण म्हणतात. अशा गुणांचे आता पुढे परिचय देणार आहे. अस्तित्व आहे, सगळे द्रव्य आहे की नाही? सगळ्यामध्ये आहेपणा सगळ्यामध्ये आहे. वस्तुत्व, हे गुणांचं ते आपण समजल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला. वस्तुत्व गुण, द्रव्यत्व गुण, प्रमेयत्व गुण हे पुढे सांगणार आहे. ते सामान्य गुण म्हणायचे. अशी किती आहेत सामान्य गुण सुद्धा? अनंत आहेत. किती आहेत सामान्य गुण? प्रत्येक द्रव्यामध्ये सामान्य अनंत गुण आहेत. आणि विशेष गुण कशाला म्हणायचं? जे गुण सर्व द्रव्यामध्ये आढळत नसून आपापल्या विशिष्ट द्रव्यामध्ये आढळतात त्यांना विशेष गुण म्हणतात. आणि तुम्ही पहिल्यापासून यायचं, कोण पहिल्यापासून येणार नाही ना त्यांना उद्यापासून दंड होणार आहे. त्यांनी सगळ्यांना बक्षीस सांगायचे जे उशीर येतील त्यांनी. सगळं सुटते ना म्हणून तासाला शाळेत अध्यापनात गेलं तर चालते. कॉलेजमध्ये सगळे कामं सोडून आपण काय करतो? मला बरोबर वेळेला पोचायला पाहिजे. तसं सुद्धा तसं सकाळपासूनच आपण ठरवायचं की वेळेवर मला जायचं आहे तासाला. थोडं 5 मिनिटं उशिरा गेलं तर चालतंय. काय पाठीमाग सुना वेळेवर यायचं बरोबर. आणि ते पण उत्तर द्यायचे. सर्व द्रव्यामध्ये जे आढळतात त्याला कोणते गुण म्हणतात? सामान्य. आणि जे गुण सर्व द्रव्यामध्ये आढळत नाही परंतु आपापल्या विशिष्ट द्रव्यामध्ये आढळतात त्यास विशेष गुण म्हणतात. प्रत्येकातलं आपलं आपलं वैशिष्ट्य. आता सगळं स्पेशालिस्ट डॉक्टर, आय स्पेशालिस्ट आणि दाताचं स्पेशालिस्ट, हाडाचं स्पेशालिस्ट, म्हणजे त्यांच्यामध्ये ती अयोग्यता असणार, बाकीच्या डॉक्टरांमध्ये ती योग्यता असत नाही. तसे हे गुण विशेष गुण जे आहेत ते फक्त आता चैतन्य आहे ते कुठं असणार? फक्त जीवामध्ये. त्याला विशेष गुण म्हणायचे. ते पुद्गलाधिकामध्ये नाही. वर्णरसगंध स्पर्श कुठं आहे? पुद्गलामध्येच आहे, ते इतर द्रव्यामध्ये नाही. गती हेतुत्व हे धर्मद्रव्यामध्येच आढळतं, ते इतर द्रव्यामध्ये आढळत नाही. त्याला म्हणायचं विशेष गुण. त्याची खासियत आपण जे म्हणतो ना त्याला म्हणायचं विशेष गुण. त्या विशेष गुणावरूनच आपण काय करतो? सामान्य गुण तर सगळ्या द्रव्यामध्ये असणार, मग त्याच्यावर आपण एका द्रव्याला दुसऱ्या द्रव्यापासून वेगळं करू शकणार का? नाही. परंतु विशेष गुणांच्या द्वारेच काय करतो आपण? हा जीव द्रव्य आहे, हा
अपुद्गत द्रव्य आहे, हे धर्मद्रव्य असं ओळखतो. सामान्य गुणावरून आपल्याला द्रव्याची ओळख होत नाही, द्रव्याची ओळख होते फक्त, परंतु ते कोणतं द्रव्य आहे ते एका द्रव्यापासून वेगळं दुसरं द्रव्य असं आपल्याला सामान्य गुणावरून ओळखता येणार नाही. सामान्य गुणावरून द्रव्याचं अस्तित्व जाणू शकतो, परंतु विशेष गुणावरून ते कोणतं द्रव्य आहे हे जाणू शकतो. विशेष गुण ही काय असते, त्या द्रव्याची ओळख असते. त्या द्रव्याला जसं आता साखरेमध्ये गोडी आहे, आता अग्नीमध्ये उष्णता आहे, हे त्याचे काय झालं, हा त्याचा विशेष गुण झाला. तसं जीवामध्ये ज्ञान म्हणून विशेष गुण कुठं असतात, विशिष्ट द्रव्यामध्येच असतात, सगळ्यामध्ये असत नाही. विशिष्ट द्रव्यामध्ये आणि विशेष गुण किती आहेत प्रत्येक द्रव्यामध्ये ते पण आनंद. इथं सगळं तुम्ही संसारामध्ये शतपती, हजारपती, लखपती, करोडपती असाल, परंतु इथं वास्तविक ह्याच्यामध्ये कसं आहे द्रव्य, अनंत गुणपती, अनंत गुणांचा पती आहे, अनंत गुणांचा मालक आहे, स्वामी आहे, अनंत गुणांचं ऐश्वर प्रत्येकाजवळ आहे, कोणी खाली नाही, कोणाची झोळी खाली नाही, प्रत्येकाची झोळी भरलेली आहे. प्रत्येकांचं द्रव्य असं ठसाठस अनंत गुणानं भरलेलं आहे. सामान्य गुण पण आहेत, हे सगळं कशामुळे घडते, आपल्याला वाटतं की बाहेरूनच काहीतरी घडते, आपल्यामध्ये आहे तेच बाहेर आपल्याला व्यक्त होत असते. तर असे विशेष गुण सुद्धा अनंत आहेत आणि सामान्य गुण सुद्धा किती आहेत, अनंत आहेत. दोन्हीची ओळख झाली. काय सांगितलं, गुण गुण कशाला म्हणतात, गुण कशाला म्हणतात, द्रव्याच्या सर्व भागामध्ये सर्व अवस्थेमध्ये असतात त्यांना गुण म्हणतात. गुणांचे भेद किती सांगितले पाठीमाग सून भेद सांगितले आणि का तुमची सून सामान्य गुण आणि विशेष गुण. समयामध्ये तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आता इकडे लक्ष ठेवायचं, उपयोग इकडं आणि बाकीचं तिकडं, उपयोग इकडे ठेवायचा. सामान्य गुण आणि विशेष गुण हे कुठल्या द्रव्यामध्ये सामान्य गुण विशेष गुण, कोणत्या द्रव्यामध्ये, सर्व द्रव्यामध्ये. सामान्य गुण पण सर्व द्रव्यामध्ये, विशेष गुण पण सर्व द्रव्यामध्ये, परंतु सामान्य गुण हे सर्व द्रव्यामध्ये कॉमन असतात, समान असतात, त्याला सामान्य गुण म्हणायचं. आणि आपापल्या विशिष्ट प्रत्येकामध्ये विशेष गुण आहेत, परंतु वेगवेगळे. जीवातले विशेष गुण वेगळे, उद्गारातले विशेष गुण वेगळे, धर्मद्रव्यातले विशेष गुण वेगळे भिन्न भिन्न आहेत. सामान्य गुण सगळ्यांचे एक आहे, परंतु विशेष गुण सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. तर प्रत्येक द्रव्यामध्ये अनंत सामान्य गुण आहेत, अनंत विशेष गुण आहेत. आणि मी जीवद्रव्य आहे, तर माझ्यामध्ये पण मी द्रव्य आहे की नाही, तुम्ही द्रव्य आहे की नाही, कुठलं द्रव्य आहे, हे शरीर दिसतंय आरशामध्ये, ते द्रव्य आहे, ते कुठलं द्रव्य, शरीर दिसतंय ते आरशामध्ये कुठलं द्रव्य, कारण द्रव्याचे तर पुढं ओळख होणार तुम्हाला विशेष गुणांची, स्पर्श रसगंध वगैरे म्हणजे कुठलं द्रव्य आहे. यामध्ये जे चैतन्य स्वरूप जे जीवद्रव्य आहे ते मी आहे, आणि माझ्यामध्ये पण अनंत सामान्य गुण आहेत, अनंत विशेष गुण आहेत. आपण विकास करतो म्हणजे काय करतो, ह्या गुणांनाच काय करत असतो आपण, वृद्धिंकर करत असतो. या गुणांची जी प्रगटता आहे, पर्याय आहेत, त्या पर्यायामध्येच आपण काय करत असतो, विकास करत असतो. आपला विकास होतो म्हणजे आपलं ज्ञान, तुम्ही खूप हुशार झाला, ते ज्ञान वाढलं ना तुमचं, मग त्या ज्ञान गुणामध्येच काय झाला, बदल झाला, म्हणजे त्याचे पर्याय बदलले. त्याला पहिला ढ होता, मंदबुद्धी होता, आता हुशार झाला, तर त्या ज्ञान गुणाचे पर्याय बदलले फक्त. म्हणून सांगितलं की तिथं कधी आपली बुद्धी वाढली आणि एकदम समजा विस्मरण होऊ लागलं, तर लगेच काय होतंय, बघा मला सगळं विसरायला लागलं, दुःख व्हायला लागतंय. तर तिथे समजून घ्यायचे हे पर्याय होते, जे माझी बुद्धी वाढलेली होती ती काय होती, पर्याय, त्याला स्वाभाविक ज्ञान असं म्हणतात, म्हणजे पर्याय आहे. तर ती नष्ट होणार आहे. म्हणजे आज तुम्हाला मूर्ख दिसत असेल तर उद्या मूर्खच राहील असं नाही, तो हुशार होईल. आणि आज कोणी हुशार दिसत असेल तर तो उद्या मूर्ख होऊ शकतो. म्हणजे पर्यायावर कधी विश्वास
कारण तर पर्याय ही कायम राहणारे नाही. आज आपण बुद्धिमान आहे म्हणून बुद्धिमानच राहू असं नाही. कारण आज समजा मरून एकेंद्रिय झाला तर तिथे किती ज्ञान आहे त्या एकेंद्रिय पर्यायामध्ये? सगळं पर्याय बदलले की नाही तिथं? मग ते ज्ञान शुद्ध ज्ञान सगळं कमी झालं. ज्ञान पण नाही नष्ट होणार नाही, ज्ञान पण तिथेही राहणार, परंतु त्याचे पर्याय मात्र काय होणार? बदलणार. म्हणून जे काय आपल्याला बदल दिसतो तो पर्याय आहे लक्षात घ्यायचा, आणि तो पर्याय काय राहणार नाही. आज आपली सौंदर्य आहे समजा शरीरामध्ये, ते सौंदर्य काय राहणार आहे? पर्यायाकडे बघताना काय दृष्टी ठेवायची? हे असंच राहणार नाही, असा भाव ठेवायचा. कुठलीही गोष्ट अशीच राहणार नाही. आज आपण श्रीमंत आहे तर असंच राहणार नाही, आज सौंदर्य आहे तर ते कायम तसंच राहणार, जी बुद्धी आहे ती कायम राहणार नाही. आज आपण दुःखी आहे तर कायम दुःखी राहणार, आज आपण सुखी आहे तर कायम सुखी राहणार. ही सगळी पर्याय आहे, ही बदलणारी आहे. आणि म्हणून तिथं आपला विकास करायचा म्हणजे आपल्या गुणांचं जे विकार परिणाम चाललेलं आहे ते बदलून स्वभाव परिणाम झालं तर खरा तो आपला विकास समजायचा. विकार घडतोय ना, तर विकार दोन प्रकारचे, विभाव रूप आणि स्वभाव. तर जर विभाव पर्यायामध्ये जर हा जीव गेला तर त्याचा तो ऱ्हास आहे, आणि स्वभाव पर्याय प्रकट झाले जीवामध्ये तर तो त्याचा उत्कर्ष आहे, द्रव्याचा तो उत्कर्ष आहे वास्तविक. त्याचं पुढे अजून गेलं तुम्हाला ज्ञान होईल. आता पुढे बघू आपण त्याला. सामान्य गुणाचे भेद किती केले? सामान्य गुण आणि विशेष. सामान्य गुण कशाला म्हटलं? तुमचं नाव काय? ऋतुजा म्हटलं ना? त्याला सामान्य गुण. आणि विशेष गुण कशाला म्हणतात? विशिष्ट द्रव्यामध्ये आढळतात त्यांना विशेष गुण म्हणतात. आता पुढे सामान्य गुण किती आहेत म्हणून सांगितलं तुम्हाला? अनंत आहे, परंतु अनंतचं आपण ज्ञान करू शकत नाही. आणि म्हणून महत्वाचे 6 गुण इथं तुम्हाला आपल्याला एक उदाहरण दाखवतो. एक 6 गुण सांगितले सामान्य गुण. तेवढे जरी आपण समजलं आणि ते जाणलं तरी आपल्याला पुरेसं आहे. तर कोणते ते सामान्य गुण ते सांगतात पुढं. सामान्य गुण अनेक आहेत, त्यात 6 मुख्य आहेत. अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, अगुणत्व आणि प्रदेशत्व. या 6 सामान्य गुणांची आपल्याला इथं ओळख करून देतात. हे आहे सगळं आपल्यामध्ये, परंतु आपल्या घरातला वैभव आपल्याला माहित नाही. काय काय सगळं काय झालेलं आहे? जमिनीखाली गाडलं गेलेलं आहे. त्या जमिनीखालचं धन काढायचं एवढं लक्षात ठेवायचं. शिकायला लागलाय म्हणजे काय करायला लागलाय? जमिनीखालचं धन उकरून काढायचं चालू आहे. तुम्हाला दाखवा लागलोय आम्ही. बघा तुमच्यामध्ये हे वैभव भरलेलं आहे, आणि ते वैभव समजून घेऊन आपण मालामाल व्हायचं आहे, श्रीमंत बनायचं आहे. ह्या आत्म्याची गरिबी काय आहे वास्तविक? जो आपल्या वस्तू स्वरूपाला जाणत नाही, आपल्या अनंत गुणरूपी धनाला जाणत नाही तो गरीब, आणि जो आपल्या अनंत गुणरूपी ऐश्वर्याला जाणतो तो श्रीमंत. त्याला कधीच आम्हाला असं कधीच वाटत नाही की आता आपल्याला काहीच नाही बाबा, कोणच नाही, आपलं कोण सेवा करत नाही, अमुक नाही तमुक नाही, असं कधी आपल्याला अभाव जाणवत नाही. कारण का? माझं धन माझ्याजवळ आहे, माझं धन कोणी काय घेऊ शकत नाही. माझं अनंत गुणरूपी धन माझ्याजवळ आहे, तर माझ्यामध्ये काहीच कमी नाही. तुम्ही बसता लाख रुपये कमवता, आम्ही काहीच कमवत नाही. मग कोण श्रीमंत आणि कोण गरीब आहे? आमच्याजवळ काहीच नाही आहे, मग आम्ही कसं श्रीमंत? आणि तुमच्याजवळ एवढे पैसे आहेत तर तुम्ही श्रीमंत गरीब. तर तिथं म्हणून हे आपल्याला समजून घ्यायचं की वास्तविक वस्तूचं धन काय आहे. तर त्या वस्तूमध्ये असणारे जे गुण आहेत ते धनात, आणि ते गुणांचंच आपल्याला काय करायचे? प्रगटता करायचे, त्या गुणांना व्यक्त करायचे. त्याच्यासाठीच हे सगळं शिकायचं आपल्याला. आपल्यामध्ये श्रद्धा आहे, ती श्रद्धा आपण नीट करायची आहे, सम्यक करायची आहे. आपल्यामध्ये ज्ञान आहे, त्या ज्ञानाला सम्यक ज्ञान बनवायचं आहे. आपल्यामध्ये चारित्र्य पण आहे, ते आपण सम्यक करायचं, म्हणजे खरं करायचं. तर हे सगळं त्याच्यासाठी शिकतोय. तर पहिला गुण सांगतात बघा इथं, अस्तित्व गुण. 5 मिनिटं चालते ना अजून? तुम्ही सांगायचं तर सोडतो मी लगेच, काय मला काही हे नाही, परंतु तुमचं थोडं व्हावं म्हणून त्याच्यासाठी सांगते.
5 मिनिटं घेऊया. अस्तित्व गुण पहिला कोणता गुण सांगितला? अस्तित्व. सामान्य गुणामधला पहिला गुण. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचा हा गुण आहे. हा असेल तर बाकी सगळे, हा नसेल तर कोणीच नाही. द्रव्यामध्ये अस्तित्व असेल, तुम्ही आहे, तर मग त्याच्या पुढे सगळे आपण विशेषतः त्याची समजून घेऊ शकतो. मोबाईल आहे तुमच्याजवळ, तर मग त्याच्यामध्ये अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, अमुक त्याच्यामध्ये ही विशेषता पाहिजे, ती विशेषता पाहिजे, हे आपण पुढची आपण विशेषता त्याच्यामध्ये प्राप्त करू शकतो. परंतु अस्तित्वच नसेल तर, आहेच ती वस्तूच नाही, तर मग बाकीच्या गुणांचं काही व्हॅल्यूच नाही तिथं. म्हणून पहिल्यांदा ती वस्तूमध्ये कोणता आहे गुण? अस्तित्व. अस्तित्व गुण असेल तर ती वस्तू आहे टिकून, आणि वस्तू अस्तित्व गुण नसेल तर ती वस्तूच राहत नाही. म्हणून त्याची व्याख्या काय केली बघा. वाचा, पाठिंबाचं तुम्ही वाचा. तुमचं नाव असेल काय? अनिता. ज्या शक्तीच्या निमित्ताने द्रव्य नेहमी टिकून राहते, द्रव्याच्या कधीही नाश होत नाही, त्यास अस्तित्व गुण म्हणतात. आणि ते वहीत नावं लिहिलेत का नाही, तिथं हजेरी बुक करायचं आणि तिथं तुम्हाला ते हजेरी लिहायचे रोज सगळ्यांची. कोण कोण आले, कोण कोण नाही. जे आले त्यांच्या पुढे टिक करा, आले नाही त्यांच्या पुढं रिकामं राहतं. प्रत्येक झालं. आता बघून घ्या कोण कोण आले ते नंतर घ्या. प्रत्येक वस्तू जगामध्ये स्वभावाने विद्यमान आहे. एवढं समजून येते. ज्या शक्तीच्या निमित्ताने द्रव्य नेहमी टिकून राहते, म्हणजे अस्तित्व, अस्ति म्हणजे आहेपणा. जर त्याच्यामध्ये आहेपणा असेल तर ती वस्तू काय असते? टिकून आहे. द्रव्याचा कधीही नाश होत नाही, त्यास अस्तित्व गुण म्हणतात. आणि हा अस्तित्व गुण सगळ्या द्रव्यामध्ये, आता काय सांगितलं, सामान्य गुण आहे ना, तो सगळ्या द्रव्यामध्ये आहे. आणि कधी आहे? तो सदैव आहे. मग आपलं अस्तित्व सदैव आहे की नाही? आपल्याला काय वाटतंय की माझं अस्तित्व नष्ट होईल. माझं अस्तित्व काय? आता कोणी विचारलं नाही तर लगेच काय म्हणतो, काय माझं अस्तित्व आहे की नाही? तर दुसऱ्याने आपल्याला मानलं तर आपलं अस्तित्व राहणार आहे का? दुसऱ्याने आपल्याला काय मानलं नाही तर आपलं अस्तित्व नष्ट होणार आहे का? आपण आहेच कधी पण बघितलं त्यावेळेला. भले कुठल्या अवस्थेमध्ये आहात तुम्ही, आहात, मी आहे, हा अस्तित्व गुण आपल्याला सोडून कधीही जात नाही. म्हणून त्याला काय म्हणतात की ज्या शक्तीच्या ही शक्ती, अस्तित्व ही काय आहे? गुणाला शक्ती म्हणतात. ज्या शक्तीच्या निमित्तानं काय होते? द्रव्य नेहमी टिकून राहते. मग आपण कशावर टिकून राहतो? आपल्या अस्तित्व गुणाला टिकतो. आपल्याला काय वाटते की सगळ्यांनी जरा काय तर रोबाब ठेवला, हे ठेवला तर माझं अस्तित्व राहणार, आणि मी जर काय माझं हे ठेवलंच नाही व्यक्तित्व तर काय होईल? माझं अस्तित्व काही राहणार नाही, मला कोण विचारणार नाही. ते आपलं वास्तविक अस्तित्व नाहीये. आपलं द्रव्य आणि आपले गुण कधी नष्ट होत नाहीत, हेच आपलं वास्तविक काय आहे? अस्तित्व आहे. म्हणून ह्या शक्तीच्या निमित्ताने द्रव्य नेहमी टिकून राहते, त्या द्रव्याचा कधीही नाश होत. समजा मेल्यानंतर नाश होतो की नाही? मेल्यानंतर जीवद्रव्याचा नाश होतो का? अस्तित्व गुण राहणारच, तो कधी नष्ट होणार नाही. ते जीवद्रव्य फक्त काय झालेलं आहे तिथं? देह परिवर्तन झालेलं आहे. मेलो म्हणजे काय झालं तिथं? जसं तुम्हीच छोट्या घरात राहत होता, नवीन बंगला बांधला, तर ते छोटं घर सोडून नवीन बंगल्यात राहायला जाता की नाही? मग काय बदललं? तुम्ही जसे आहे तसेच आहे, घर बदललं तुम्ही. त्या घरातनं त्या घरात राहायला गेला. तसं हे शरीर म्हणजे पण एक घर आहे फळाने घेतलेलं, आणि ज्याला मेला म्हणजे हे घर सोडलं आणि दुसरा बंगला बांधला, किंवा बंगला बांधला, काय झोपडी जाऊन राहिला, काय जंगलात गेला माहित नाही. देवपर्यात गेला तर महालामध्ये गेला, समजा पेरेंच्या पर्यामध्ये गेला तर झोपडीमध्ये गेला, नरक पर्यामध्ये गेला तर जंगलात भटकल्यासारखा. म्हणजे फक्त काय होतं त्या ठिकाणी? देह परिवर्तन होते. म्हणजे मेला म्हणजे त्या ठिकाणी द्रव्याचा नाश झाला नाही, गुणांचा पण नाश झाला नाही. फक्त काय बदललं त्या ठिकाणी? काय बदललं? पर्याय बदलला. मनुष्य पर्याय होती ती नंतर देव पर्याय झाली.
देव पर्यायामध्ये होता तिथून गेला समजा मेला तर तिथं सुद्धा ती पर्याय बदलली ते यांची झाला. म्हणून पर्याय बदलते फक्त द्रव्य आणि गुण कधी नष्ट होत नाही. का नष्ट होत नाही? अनादि अनंत हे गुण त्याच्याजवळ आहे, अस्तित्व गुण आहे. त्यामुळे हा अस्तित्व गुण कधी द्रव्याला आणि पर्यायाला द्रव्याला आणि गुणाला नष्ट होऊ देत नाही. त्यामध्ये अस्तित्व गुण असल्यामुळं ही विशेषता त्या द्रव्यामध्ये. अस्तित्व असा शब्द केला तिथं. अस्ति आणि त्व. अस्ति म्हणजे आहे आणि त्व म्हणजे पणा. जसं मनुष्यत्व आपण म्हणतो ना, सज्जनत्व, सज्जनपणा, तसे तर अस्तिपणा म्हणजे आहेपणा हा प्रत्येक द्रव्यामधला पहिला सगळ्यात महत्वाचा गुण आहे. या अस्तित्वामुळे द्रव्याला काय नाव पडलेलं आहे? सत असं म्हणतात. द्रव्य सत आहे. पहिला आलं होतं ना सत. सत कशामुळे नाव पडलं द्रव्याला? हे अस्तित्व गुणामुळे नाव पडलेलं आहे. प्रत्येक वस्तू जगामध्ये स्वभावाने विद्यमान आहे. ते अस्तित्व कोणी दिले आपल्याला? हे अस्तित्व 4 लोकांनी मिळून तुम्ही फार मोठे आहात म्हणून आपल्याला हे दिलं, तर ते अस्तित्व कोणी दिले काय आपल्याला? ईश्वराने किंवा आणखी कोणी आपल्या आई वडिलांनी तर अस्तित्व दिले का नाही तुम्हाला? तुमचं अस्तित्व पुन्हा मिळालं. बरोबर वाटतंय ना? तर हे सिद्धांत शिकायचं आपल्याला. आईने काय दिलं आपल्याला? वडिलांनी काय दिलं? आपल्याला अस्तित्व दिलं नाही. फक्त हे काय आहे की तिथं त्या आईच्या गर्भामध्ये योनी आहे, जन्माचं उत्पत्तीचं स्थान आहे. आणि ते रोजोगरी मिळाल्यानंतर जीव येऊन त्या ठिकाणी काय होतो? उत्पन्न होतो. जे आपण होतोच ऑलरेडी पूर्वी. तिथून मेल्यानंतर आपण तिथून निघून ह्या योनीमध्ये येऊन आपण जन्मलो. आईने आणलं नाही आपल्याला. तिला माहित पण नाही कुठला जीव आपल्यामध्ये आहे तो. आणि त्या ठिकाणी येऊन आपण त्या गर्भामध्ये आपण शरीर तिथं उत्पन्न केलं. म्हणजे उत्पन्न झालं आपलं शरीर. विनोकर्मवर्गना ग्रहण करून ते शरीर हळूहळू मोठं. आईनं काय ते शरीर पण निर्माण केलं नाही, जीव पण निर्माण केला. फक्त त्या गर्भामध्ये योनी स्थान आहे, उत्पत्ती स्थान आहे जीवाचं. म्हणून त्या जीव त्या ठिकाणी राहतो. त्याने तर आपल्या विषयांची पूर्ती केली आणि त्या विषयांच्या पूर्तीमुळेच काय झालं त्या ठिकाणी तो जीव तिथं उत्पन्न झाला आणि जीव तो मोठा झाला. आपल्याला काय वाटतंय? हा, हे आईवडिलांचे उपकार व्यवहाराच्या अपेक्षेनं ते व्यवहारामध्ये पाळायचेच आपण. त्यांचे आपल्याला त्याने मोठं केलं, हे केलं, हे सगळं व्यवहाराच्या अपेक्षा नाही. परंतु इथं आपण आता तत्वज्ञान शिकतो. म्हणजे तत्वज्ञान त्याच्याबरोबर आपण जगायचं आहे की आई वडिलांनी आपल्याला काहीही वास्तविक दिलेलं नाही. आपलं अस्तित्व पूर्वी होतं तेच आपण ह्या ठिकाणी येऊन काय झालेलं आहे? जन्म घेतलेला आहे. मग अस्तित्व कुणी निर्माण केलेलं नाही. ते प्रत्येक द्रव्यामध्ये स्वयं आहेच. फक्त आपण ती पर्याय सोडून त्या पर्यायामध्ये येऊन उत्पन्न झालो तिथं. म्हणून प्रत्येक वस्तू जगामध्ये स्वभावाने विद्यमान आहे. तिला कोणीही उत्पन्न केलेले नाही. वस्तूचा कोणी नाशही करेल नाही. हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि हे वस्तूचं स्वरूप विचार करा. फक्त आम्ही म्हणतो म्हणून ऐकू नका. तुम्ही स्वतः चिंतन करून बघा, असंच आहे की नाही. आईने केलं म्हणजे काय केलं तिथं? आता तुम्ही काय करताय गर्भामध्ये? ते बाळ आपोआप वाढायला लागले ना. त्याच्या पुण्य पापाच्या कर्माच्या उदयाने ते वाढू लागलेलं आहे. आपण काय करतो तिथं? फक्त जाणायला पाहिजे तुम्ही की माझ्या पोटामध्ये बाळ आहे. दुसरं काहीच करू शकत नाही आपण. आता त्या बाळांचा जगू पण शकत नाही, मारू पण शकत नाही, वाढवू पण शकत नाही, काय करू शकत नाही. त्या जीवाच्या बरोबर त्याचं अस्तित्व आहे. त्याचं पाप पुण्य कर्म आहे. त्या पाप पुण्य कर्माच्या योगाने ते आपोआप त्याची अनुकूलता वाढत असते. म्हणून त्यांना जगामध्ये कोणत्याही वस्तूचा कोणी उत्पन्न केलेलं नाही, कोणी वस्तूचा नाश करीत नाही. विश्वातील जड चेतन सर्व द्रव्य आपापल्या अस्तित्व गुणाने विद्यमान आहे. कुठली साधी साधे खडू सुद्धा याचं अस्तित्व गुणामुळे माझ्यामुळे आहे का? त्यातला प्रत्येक परमाणू त्यामध्ये अस्तित्व गुण आहे आणि त्यामुळे ते परमाणू टिकून आहे. बरे खडू चक्का चोरा झाला तरी खडूचा नाश झाला तरी फुटगल द्रव्याचा नाश झालेला नाही. त्यातले जे फुटगल परमाणू आहेत ते कायम स्वरूपानं आहे. त्याची पण काय व्हायला लागलेले? संघात आणि वेदकाला
प्रवचन चालू होतं दुपारी. त्याच्यामध्ये काय होतं, परमाणू मिसळतात आणि परमाणू वेगवेगळे होतात. म्हणून त्या परमाणूच्या मध्ये ती पर्याय घडते स्कंद रूप पर्याय. म्हणून ह्या जरी पुद्गलाचा तोडफोड झाली तरी सुद्धा त्याचा नाश होत नाही. त्याच्यामध्ये फक्त पर्याय बदलतात. तर सगळे विश्वातील जडचेतन सर्व द्रव्य आपापल्या अस्तित्व गुणाने विद्यमान आहे. सुवर्ण द्रव्य आपल्याच अस्तित्व गुणामुळे या विश्वामध्ये विद्यमान आहे. सोन्याचा म्हणून दागिना केला आपण, त्याचं अस्तित्व नष्ट झालं का? आपण जाणतो ना की सोनं कधी नष्ट होणार नाही. भले किती आपण दागिने केले त्याचे म्हणून तरी सुद्धा ते कधी नष्ट होणार. मग अस्तित्व गुण जाणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये काय फायदा होतो? पहिला फायदा लिहा, मृत्यूचं भय वाटत नाही. काय वाटत नाही? मरणाचं भय, मृत्यू म्हणा मरण म्हणा मरणाचं भय वाटत नाही. कारण का? मेलं तरी माझं अस्तित्व नष्ट होणार नाही, मी असणारच आहे. तिथं नाही तर तिथं, तिथं नाही तर तिथं. जसं आता इथून शिकायला परदेशला मुलगा जातो तर तिथं तुम्ही जाणताय ना, तो जरी परदेशात गेला तरी तिथं आहे. तो कोण जर नुसतं हॅलो म्हटलं तर तुम्हाला अनुभव, कारण का तो तिथं आहे, त्याचं अस्तित्व आहे. समजलं तर आपल्याला खुश होते ना. तर तसं इथून वरून दुसऱ्या गतीत गेला तर तिथं आहे जीव. मग कधी आपला कोणाचा वियोग झाला तर असं आठवायचं, तो जीव गेला म्हणजे काय झाला, कुठेतरी आहे, त्याचा तर नाश झालेला नाही पूर्ण. जे आपल्या मरणाची पण भीती संपते आणि दुसऱ्या कोणाच्या मरणाच्या द्वारे आपला वियोग झाला तरी तिथं आपल्याला दुःख होत नाही. दुसरा फायदा काय? जे आपले कोणी अपतेष्ट असतील त्यांचं मरण झालं तरी आपल्याला त्या वियोगाचं दुःख होत नाही. हे समजून आपल्या जीवनामध्ये हा फायदा व्हायला पाहिजे की त्याचं पण अस्तित्व बाबा आहे कुठेतरी, तो गेलेला नाही, त्याचा नाश झालेला नाही, आपल्यापासून गेलेला आहे. जसं परदेशात मुलगा शिकायला गेला तर तुमच्यापासून गेला परंतु परदेशात आहे. तसं कोणी गेलं तर लक्षात ठेवता तुमचा भाऊ आहे कुठेतरी, कुठं आहे? स्वर्गात असेल, चांगलं काम केलंय. वाईट काम केलं तर कुठेतरी असेल दुसऱ्या मनुष्य पर्याय त्यांचे पर्याय कुठेतरी, परंतु आहे तो. जिथं जसं आपल्या इथं होतं तसं तिथं आहे, फक्त त्याची पर्याय बदललेली आहे. परंतु त्याच्या द्रव्याचा तर काय नाश झालेला. मग मी कशाला दुःख करू, मला दुःख करायचं काय काम नाही. आणि तो तिथल्या परिवारामध्ये तिथल्या सगळ्या माहोलमध्ये सगळं खुश आहे आणि आम्ही तर मात्र सारखं रडत बसतो, गेला 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 करून. तर हे सगळं वस्तूचं स्वरूप आपल्याला समजायचं. दोन सांगितलं अजून उद्या सांगतो काय. काय सांगितलं असते तो गुण समजल्यामुळं मरणाची भीती वाटत नाही. आणि दुसरं कुणाचा वियोग झाला तर त्याचं दुःख शोक होत नाही. जाण्याचे फक्त बोलायचं नाही. जाणं आम्ही शुद्ध चैतन्यमय जीव जाणे. आम्ही अनादि अनंत आहे. आम्ही अनंत गुणाने भरलेलो आहे. पहा अंतरंगामध्ये या शरीरामध्येच आपले जीवद्रव्य आहे. या संपूर्ण जीवद्रव्यामध्ये ज्ञान दर्शनादी अस्तित्व वस्तुत्वादी सामान्य गुण आणि ज्ञान दर्शनादी विशेष गुण भरलेले आहेत. काहीच कमी नाही. मी गुणाने परिपूर्ण आहे. जी पर्याय बदलत आहे त्याला मी जाणत आहे. पर्याय बदलली तरी माझा नाश होत नाही. मी कायम आहे. मी अस्तित्व गुणाने संपन्न आहे. माझ्यामध्ये अस्तित्व गुण सदैव आहे, त्यामुळे मी आहेच. कधीही माझा नाश नाहीच. मी अजर आहे, अमर आहे. मला जन्म नाही, मरण नाही. जन्म मरणाने रहित हा मी अविनाशी शाश्वत आहे. जाणा स्वतः अजरामर स्वरूप
विद्युत